गुड मॉर्निंग फ्रेंड. आज आपण केमिकल थर्मोडायनॅमिक्सच्या चौथ्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण 5 फंक्शन, त्या 5 फंक्शनपैकी वर्क याच्या संदर्भामध्ये डिस्कशन केलं. कोणतेही वर्क कशा पद्धतीने होतं त्याचा विचार केला. आधी वर्क डन किंवा वर्क ॲट कॉन्स्टंट प्रेशर हा पॉईंट आहे तो आपण तिथं डिस्कस केला. त्याच्यामध्ये जो काही तुमचं डब्ल्यू आहे त्या डब्ल्यूची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली. डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्स इंटू डेल्टा व्ही ॲट कॉन्स्टंट प्रेशर. हा जो काही प्रेशर आहे हा प्रेशर तुमचा कॉन्स्टंट आहे असं आपण तिथं कन्सिडर केलं. नंतर अजून एक डब्ल्यू आपण इथं विचार केला की त्या डब्ल्यूला हा जो काही अपोजिंग फोर्स आहे, अपोजिंग प्रेशर आहे तो 0 आहे. म्हणजे त्या जे काही झालेलं वर्क डन आहे ते 0 आहे. हे आपण मागच्या लेक्चरला डिस्कशन केलं. दॅट इज वर्क डन फॉर फ्री एक्सपान्शन असं आपण ते बघितलं. ज्यास आपण वर्क डन ॲट कॉन्स्टंट प्रेशर बघितलं त्यास आपल्याला 2 गोष्टी लक्षात आल्या त्याच्यामध्ये. पहिली की वर्क हा तुमचा पॉझिटिव्ह असू शकतो किंवा वर्क हा तुमचा निगेटिव्ह असू शकतो. ही जी काही व्हॅल्यू आहे ही डिपेंड करते तुमची डेल्टा व्हीवरती. आता ॲक्च्युली तो वर्क डन पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह हे कशावरती डिपेंड करते आहे तर डेल्टा व्हीवरती डिपेंड करते. ॲक्च्युली डेल्टा व्ही काय तुमचा V2 मायनस V1 आहे. बघा लक्षात घ्या. आणि आपला फॉर्म्युला काय होता डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्स इंटू डेल्टा व्ही हा फॉर्म्युला होता. पी एक्स इंटू डेल्टा व्ही. ऑलरेडी त्याच्यामध्ये मायनस साईन आहे ते अपोजिंग फोर्ससाठी ते मायनस साईन आलेले आहे आपण हे बघितलं. जर डेल्टा व्ही हा तुमचा ग्रेटर असेल म्हणजे V2 इज ग्रेटर दॅन V1 देन इट बिकम पॉझिटिव्ह. डेल्टा व्ही तुमचा काय तिथं पॉझिटिव्ह आहे. ओके. जेव्हा V2 हा तुमचा V1पेक्षा ग्रेटर असेल आणि ती प्रोसेस जी आहे ती तुमची एक्सपान्शनची प्रोसेस आहे. ज्यावेळेस V2 इज लेस दॅन V1 त्यावेळेस डेल्टा व्ही हा तुमचा निगेटिव्ह असेल. म्हणजेच द प्रोसेस गेट कॉम्प्रेस्ड. त्यावेळेस तुमचा डब्ल्यू हा पॉझिटिव्ह येईल. बघा डेल्टा व्ही ज्यावेळेस पॉझिटिव्ह त्यावेळेस डब्ल्यू निगेटिव्ह आणि ज्यावेळेस डेल्टा व्ही निगेटिव्ह त्यावेळेस डब्ल्यू पॉझिटिव्ह. हे लक्षात घ्या. ज्यास एक्सपान्शन होते त्यास आपण असं सांगू की वर्क डन बाय सिस्टम ऑन सराउंडिंग. आणि ज्यास कॉम्प्रेशन होतं आहे त्यावेळेस वर्क डन ऑन सिस्टम बाय सराउंडिंग असं आपण सांगू शकतो. ओके. मॅक्झिमम वर्कची कन्सेप्ट आपण बघितली मागच्या लेक्चरला. काय मॅक्झिमम वर्कची कंडिशन आहेत. तुमचं अपोजिंग फोर्स आणि ड्रायव्हिंग फोर्स यांच्यामध्ये असलेलं जे की रिलेशन आहे त्याचा विचार केला पाहिजे. त्यांच्यामध्ये स्लाइटली डिफरन्स असला पाहिजे. ड्रायव्हिंग फोर्स हा तुमचा ग्रेटर असला पाहिजे आणि अपोजिंग फोर्स हा तुमचा त्याच्यापेक्षा स्लाइटली कमी असला पाहिजे. जास्त तुमचा अपोजिंग फोर्स हा ड्रायव्हिंग फोर्सपेक्षा जास्त होतो त्यावेळेस जी की प्रोसेस आहे तुमची ती प्रोसेस रिव्हर्स होते. हे आपण मागच्या लेक्चरला इन डिटेलमध्ये बघितलेलं आहे. त्याच्यासाठी ज्या कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्सही आपण इथं चर्चा केली. आज आपण मॅक्झिमम वर्क ॲट व्हेरिएबल प्रेशरचा विचार करू. दॅट द प्रोसेस इज आयसोथर्मल अँड रिव्हर्सिबल प्रोसेस असणार आहे. काय असणार तुमची प्रोसेस ही आयसोथर्मल आणि रिव्हर्सिबल आहे. दॅट इज प्रेशर टेम्परेचर इज कॉन्स्टंट अँड द प्रोसेस इज रिव्हर्सिबल. दॅट मीन्स द ड्रायव्हिंग फोर्स इज स्लाइटली differ from the opposing force
व्हेन अपोजिंग फोर्स बिकम ग्रेटर इट कॅन बी रिव्हर्स. असं ती प्रोसेस आहे. त्या प्रोसेसचा विचार करणार आपण इथं. प्रेशर मात्र कसं आहे तुमचं इथं व्हेरिएबल आहे. बघा इथं तुम्हाला दिसतंय गॅसचं एक्सपान्शन होताना दिसतंय. आपण प्रेशर जे आहे ते प्रेशर चेंज केलेलं आहे. स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. प्रत्येक याच्यामध्ये तुमचं जे काही व्हॅल्यूम आहे ते व्हॅल्यूम चेंज झालेलं आहे. डी व्हीने चेंज झालेलं आहे व्हॅल्यूम. जो काही व्हॅल्यूम आहे तो व्हॅल्यूम डी व्हीने चेंज झालेला आपल्याला इथं दिसतंय. स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 कंटिन्यू. दॅट मीन्स द प्रोसेस टेक्स प्लेस इन अ नंबर ऑफ स्टेप्स. ठीक आहे. मॅक्झिमम वर्क ती कंडिशन जे आपण सांगितलं त्या कंडिशनमध्ये सांगितलेलं आहे की तुमचं जे काही वर्क होणार आहे मॅक्झिमम वर्क हे नंबर ऑफ स्टेपमध्ये होणार आहे. मात्र इथं तुमचं प्रेशर हे व्हेरिएबल आहे. तुम्ही म्हणणार सर इथं प्रेशर व्हेरिएबल कसं? तर बघा इथं जे काही वेट आहे ते ठेवलेलं वेट हे कमी कमी होताना आपल्याला इथं दिसतं आहे. म्हणजे आपण प्रेशर काय ठेवलेलं आहे, अप्लाइड प्रेशर काय होतं तुमचं त्याच्यावरती कमी आहेत. ओके ठीक आहे. इन डिटेल आपण याच्यावरती डिस्कशन करू. बघा काय सांगितलं त्यांनी, लेट अस कन्सिडर n मोल ऑफ ॲन आयडियल गॅस इनक्लोज इन अ सिलेंडर फिटेड विथ अ फ्रिक्शनलेस मुव्हेबल रिजिड पिस्टन. आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे की n नंबर ऑफ मोल्स गॅस कन्सिडर करायचे जे आपण एका सिलेंडरमध्ये फिलअप केलेलं आहे. जो सिलेंडर तुमचा काय कंटेन करणार आहे, फ्रिक्शनलेस मुव्हेबल रिजिड पिस्टन कंटेन करणार आहे. जसं तुम्हाला इथं फिगरमध्ये दिसते तसं. ओके. इट इज एक्सपांडेड रिव्हर्सेबली अँड आयसोथर्मली. जे काही प्रोसेस आहे ते प्रोसेस काय असणार तुमची इथं मी आधी तुम्हाला सांगितलं की प्रोसेस ही तुमची रिव्हर्सिबल असणार आहे आणि आयसोथर्मल असणार आहे. म्हणजे टेम्परेचर तुमचं काय असेल तर कॉन्स्टंट असणार आहे आणि प्रोसेस ही रिव्हर्सिबल असणार आहे. ओके. अँड आता काय सांगितलं त्यांनी, इट एक्सपांडेड रिव्हर्सिबली अँड आयसोथर्मली फ्रॉम इनिशियल व्हॅल्यूम V1 टू फायनल व्हॅल्यूम V2. त्याचं एक्सपान्शन होणार आहे. एक्सपान्शन होताना कसं होते ते कोणत्या व्हॅल्यूमपासून कोणत्या व्हॅल्यूमपर्यंत होते, V1 टू V2 असं एक्सपान्शन होते. थ्रू नंबर ऑफ स्टेप वेअर द व्हॅल्यूम इन्क्रीजेस बाय डेल्टा V dV. जो काही व्हॅल्यूम आहे तो व्हॅल्यूम जो काय इन्क्रीज होतो तो कसा इन्क्रीज होतो, तो डेल्टा व्हीने इन्क्रीज होतो, स्मॉल डी व्हीने तो इन्क्रीज होतो. ओके. कारण नंबर ऑफ स्टेपमध्ये आहेत. सडनली तो जसं आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं की तुमचं प्रेशर हे कॉन्स्टंट असल्यामुळे जो काही व्हॅल्यूम इन्क्रीज होतो तो V1 टू V2 होतो आहे तो एका स्टेपमध्ये होतो. इथं तसं होत नाही, तो नंबर ऑफ स्टेपमध्ये इथं होतो आहेत. म्हणजे जे आपण जे फंक्शन म्हणतो ते हे स्टेट फंक्शनसारखं जे आहेत त्या संदर्भामध्ये. ओके. मग आपल्याला असंही सांगता येईल याच्यामध्ये, ॲट एव्हरी स्टेप एक्सटर्नल प्रेशर इज स्मॉलर दॅन द प्रेशर ऑफ गॅस. ओके. कमी कमी आपण करत जातो आहे त्याला. जो काही प्रेशर आहे एक्सटर्नल प्रेशर आहे ते एक्सटर्नल प्रेशर आपण चेंज करत जातो आहे. मात्र अगेन्स्ट द गॅस प्रेशर, जो काही गॅस आहे तुमचं त्या गॅस प्रेशरच्या याच्यामध्ये. ओके. आणि यांच्यामध्येही तुमचा डिफरन्स आहे तो आहे डिफरन्स डेल्टा TB. एक मिनिट सॉरी, DP हा स्मॉल आहेत. आता स्मॉल DV आणि स्मॉल DP हे आपल्याकडे आहेत. जे काही प्रत्येक स्टेपमध्ये होणारं वर्क आहे, प्रत्येक स्टेपमध्ये तुमचं वर्क होणार आहे ते जे काही होणारं वर्क असेल तुमचं ते DW असणार आहे. काय असणार, तो DW असणार आहे. काय आहे त्या संदर्भामध्ये आपण इथं बघू. बघा, द स्मॉल क्वांटिटी ऑफ वर्क डन ॲट एव्हरी स्टेप इज गिवन बाय. प्रत्येक स्टेपला तो तुमचा स्मॉल वर्क होणार आहे. मग तो स्मॉल वर्क काय होणार ते बघा इथं. स्मॉल वर्क काय होणार इथं, तर DW इज इक्वल टू मायनस PEX इंटू DV. हा तुमचा एक्सटर्नल प्रेशर आहे. तर आपण व्हेरिएबल दिला, आपण त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणणार. ओके. जे काही व्हॅल्यूम चेंज झालेला आहे स्मॉल व्हॅल्यूम चेंज झालेला आहे म्हणून आपण इथं DV घेतलेलं आहे. ठीक आहे, लक्षात घ्या.
आता हा जो काही तुमचा एक्सटर्नल प्रेशर आहे, ते एक्सटर्नल प्रेशर कसं तुमचं डिफरन्स आहे, ॲक्च्युली इट इज डिफरन्स तुमचं जो काही इंटरनल गॅस सिस्टमचा जो काही इंटरनल प्रेशर आहे तो आणि बाहेरचा जो काही प्रेशर आहे तो, हे तुमचं खूप कमी प्रेशर, खूप त्यांच्यामधलं डिफरन्स कमी आहे, तो किती आहे डी. मग इथं आपण ही जी काही व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू वरच्या इक्वेशनमध्ये पुटअप करू. बघा इक्वेशन म्हणजे तुमचं काय इक्वेशन आलं, पी एक्सटर्नल प्रेशर इज इक्वल टू पी मायनस डी पी. ओके, एक्सटर्नल प्रेशर इज इक्वल टू काय आलं तुमचं, पी मायनस डी पी. हे तुमचं एक्सटर्नल प्रेशर येते तुमचं, ते काय त्याला काय चालते. आणि मग ही व्हॅल्यू जी काही इक्वेशन नंबर 2ची व्हॅल्यू पी ई एक्स इज इक्वल टू पी इंटू डेल्टा स्मॉल डी पी, ही जी काही येथे आपण वरच्या इक्वेशन नंबरमध्ये इक्वेशन 1मध्ये पुटअप करू. मग आपल्याला इथं मिळतं आहे डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी, एक मिनिट पुन्हा सांगतो, डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट पी मायनस डी पी ब्रॅकेट कम्प्लिटेड मल्टिप्लाय बाय डी व्ही. ओके, मग आपण याला थोडंसं एक्सपांड करू ह्या इक्वेशनला. या इक्वेशनला एक्सपांड केलं तर आपल्याला काय मिळते ते, तर इक्वेशन असं मिळेल आपल्याला डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस डी मायनस पी डी व्ही प्लस डी पी इंटू डी व्ही. आता इथं बघा हा जो काही डी पी इंटू डी व्ही आहे, हा जो काही प्रॉडक्ट असणार आहे, हा प्रॉडक्ट जवळजवळ निग्लिजिबल प्रॉडक्ट आहे. ठीक आहे, आणि दोघांमधलं जो काही चेंज इन व्हॅल्यू आणि चेंज इन प्रेशर इज व्हेरी व्हेरी स्मॉल. आणि जो काही प्रॉडक्ट असणार आहे तो प्रॉडक्ट कसा असणार, तो निग्लिजिबल असणार, पण त्याला निग्लेक्ट करणार. म्हणजे डी डब्ल्यू इज इक्वल टू काय ना तुमचं तर मायनस पी डी व्ही असं ते येणार आहेत. ओके, इक्वेशन काय सांगितलं त्याने, निग्लेक्टिंग व्हेरी स्मॉल क्वांटिटी डी पी डी व्ही वी गेट डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी डी व्ही. दिस इज अवर इक्वेशन नंबर 3. हे काय आपलं इक्वेशन नंबर 3 आहे. आता ह्या इक्वेशन नंबर 3ला आपण काय करणार की आता हा जो काही वर्क आहे, हा जो काही वर्क झालेला आहे, हा वर्क नंबर ऑफ स्टेपमध्ये झालेला आहे. खूप छोट्या छोट्या स्टेप ज्या आहेत त्या स्टेपमध्ये हा वर्क झालेला आहे. मग आता आपल्याला टोटल झालेलं वर्क त्याचा विचार करावा लागणार आहे. म्हणजे ह्या ज्या काही स्टेप्स आहे या स्टेप्सला आपण काय करणार तर इंटिग्रेट करणार, त्यांना आपण सगळ्याकडे काय करणार तर कलेक्ट करणार. मॅथमॅटिकमध्ये एक कन्सेप्ट आहेत इंटिग्रेशन. इंटिग्रेशन म्हणजे काय, ते काही सगळे जे काही विखुरलेलं आहे ते विखुरलेलं एकत्र करणं. तर ह्या जे काही नंबर ऑफ स्टेपमध्ये झालेलं तुमचं वर्क आहे, त्या वर्कला आपल्याला काय करायचं, एकत्र नाही तर आपण काय करायचं इंटिग्रेशन घेणार. मात्र आपल्याला लिमिटेशन आहेत, लिमिट आहेत. काय लिमिट आपल्याला, तर व्हॅल्यूमचं लिमिट आहेत. व्हॅल्यूम जे काही तुमचे इन्क्रीज झालेलं आहे ते काय झालेलं आहे, फ्रॉम V1 टू V2 चाललेले आहेत. तर त्या संदर्भामध्ये आपण पुढे डिस्कस करू त्याच्यावरती. बघा, मॅक्झिमम वर्क डन थ्रू आउट द एक्सपान्शन फ्रॉम इनिशियल व्हॅल्यूम V1 टू फायनल व्हॅल्यूम V2 इज गिवन बाय. बघा आता आपण काय केलं, इंटिग्रेशन घेतलेलं आहे, त्याला वर्क जे आहे ते वर्क झालेलं ते स्मॉल स्टेपमध्ये झालेलं वर्क त्याला इंटिग्रेट करतो आपण. इंटिग्रेशन इनिशियल टू फायनल स्टेप डी डब्ल्यू इज इक्वल टू, ओके इथं थोडीशी गडबड झाली आहे, इथं ॲक्च्युली मायनस साईन पाहिजे ती, ते चुकून राहून गेलेली आहेत. ॲक्च्युली मायनस साईन पाहिजे तिथं. ठीक आहे, नोट्समध्ये करेक्शन करा, ती मायनस पी डी व्ही असं ते असणार आहे. ठीक आहे, सो बी केअरफुल फॉर दॅट. ओके, पुढे दिलेले आहेत मायनस साईन जी कॉन्स्टंट आहे ती मायनस साईन आपण ब्रॅकेटच्या बाहेर काढून घेऊ. डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन दिलेले तुम्हाला V1 टू V2 पी डी व्ही. दिस इज आवर इक्वेशन नंबर 4. आता हे डी व्ही तुमचं हे डिफरन्शियल इक्वेशन याला आपण बनवू. कसं बनवू याला डिफरन्शियल इक्वेशन, बघा युजिंग आयडियल गॅस इक्वेशन पी व्ही इज इक्वल टू NRT. आता आपल्याला व्हीची जी ॲक्च्युली पीची व्हॅल्यू आपल्याला इथं पुटअप करायची आहे. पी इज इक्वल टू, आता हा जो काही इक्वेशन आहे ह्या इक्वेशनला आपण इथं रिअरेंज केलेला आहे.
हा जो काही इक्वेशन आहे ह्या इक्वेशनला आपण इथं रिअरेंज केलेलं आहे आयडियल गॅस इक्वेशनला. पी व्ही इज इक्वल टू एन आर टी, तर त्याला आपण पीसाठी घेतलेला आहे, तो व्हेरिएबल आहे म्हणून त्याला आपण घेतलेला आहे. काय सांगितलं तर पी इज इक्वल टू एन आर टी अपॉन व्ही. ही जी काही व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर 5ची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 4मध्ये पुटअप करू. मग तुमचं इक्वेशन काय येणार आहे, डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस हॅविंग इंटिग्रेशन V1 टू V2 लिमिट त्याला हॅविंग लिमिट V1 टू V2 एन आर टी मल्टिप्लाय बाय डी व्ही अपॉन व्ही असं ते इक्वेशन येणार आहे बघा. फ्रॉम इक्वेशन 4 and 5 काय येईल ते इक्वेशन, डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस हॅविंग इंटिग्रेशन विथ लिमिट V1 टू V2 एन आर टी अपॉन व्ही इंटू डेल्टा व्ही. म्हणजे मी हे इक्वेशनला मी असं म्हणू शकतो, ह्या इक्वेशनला मी असं म्हणू शकतो, हे जे काही इक्वेशन आहे या इक्वेशनला डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस हॅविंग इंटिग्रेशन विथ लिमिट V1 टू V2 इज इक्वल टू एन आर टी मल्टिप्लाय बाय व्ही डिवायडेड बाय डी व्ही डिवायडेड बाय व्ही असं आपण म्हणू शकतो. आणि हे डिफरन्शियल इक्वेशन आहेत. तर ह्या डिफरन्शियल इक्वेशनचा आपल्याला इथं विचार करायचा आहे. ह्या कॉन्स्टंट तुमचं इथं हा तुमचा गॅस कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर तुमचं आयसोथर्मल आहे, नंबर ऑफ मोल्स आपण कॉन्स्टंट कन्सिडर करू, 1 आहे असं आपण कन्सिडर करू. आणि काय होतं ते बघू आपण याच्यामध्ये. बघा ॲज एक्सपान्शन इज आयसोथर्मल ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आयसोथर्मल म्हणजे प्रेशर काय तुमचं इथं टेम्परेचर काय तुमचं इथं कॉन्स्टंट प्रेशर नाही, नॉट प्रेशर टेम्परेचर. ॲज एक्सपान्शन इज आयसोथर्मल दॅट इज टेक्स प्लेस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. ओके, सो दॅट कॉन्स्टंट व्हॅल्यूज वी कॅन रिमूव्ह फ्रॉम इंटिग्रेशन. सो देअर फॉर डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस एन आर टी हॅविंग इंटू हॅविंग लिमिट इंटिग्रेशन हॅविंग लिमिट V1 टू V2 डी व्ही अपॉन व्ही. हे डेरिवेशन आहे. ह्या डेरिवेशनला आपला डिफरन्शियल इक्वेशन आहे. या डिफरन्शियल इक्वेशनला आपण सिम्प्लिफाय करू. मग ते जे काही इक्वेशन आहे, आता इथं नंबर ऑफ मोल्स सुद्धा तुमचे कॉन्स्टंट आहेत, कारण ते आपण क्लोज्ड वेसलमध्ये घेतो. नंबर ऑफ मोल्स तिथं तुमचे जे काय ते वाढणार नाही किंवा बहुत चेंज होणार नाही ते. ठीक आहे, जे एक तुमचं इनक्लोज्ड सिस्टम आहे त्या इनक्लोज सिस्टममध्ये जे आहेत तेच तुमचे तिथं चेंज होतील. फक्त व्हॅल्यूम जे आहे ते व्हॅल्यूम चेंज होते. तुमचे व्हेरिएबल आहेत विथ चेंजिंग इन द प्रेशर. तुमचं काय होतं, प्रेशर फक्त चेंज होतं त्याच्यानुसार होतं ते. ओके, ठीक आहे. बघा मग हे इक्वेशन काय तुमचं, डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस एन आर टी इंटू एल एन. आता ह्या तुमचे लॉज आहे याच्यामध्ये प्रिन्सिपल आहेत ते मॅथमॅटिकमध्ये तुम्ही शिकलेला असाल. जे शिकलेले नाहीत, ज्यांनी मॅथ सोडलेले त्यांनी फक्त मगिंग करा. आहे यात काही फारसं असं लक्षात घ्या किंवा सर हे कसं चाललं काय आलं हे न समजून घेता फक्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि जे मॅथमॅटिक्स जे आहे त्यांच्या सहज लक्षात येऊन जाईल की हा तुमचा डिफरन्शियल इक्वेशनचा लॉ आहे. आपण काय करतो, याला लॉगमध्ये कन्वर्ट करतो आहे, नॅचरल लॉगमध्ये कन्वर्ट करतो आहे व्हीला. म्हणजे डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस एन आर टी इंटू एल एन ऑफ व्ही हॅविंग लिमिट V1 टू V2. ओके, आपल्याला ह्या लिमिट जे आहेत त्या लिमिट आपल्याला माहिती आहे हे दोन लिमिटच्या मध्ये ही प्रोसेस होते. तर अप्पर लिमिट टू मायनस लोअर लिमिट असं आपण करत असतो. सो इक्वेशन बिकम्स डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस एन आर टी एल एन इन ब्रॅकेट काय असणार तुमचं इथं V1 V2 मायनस V1 असं असणार आहे. ते एल एन V2 मायनस V1 असं असणार आहे. ठीक आहे, मग हे ज्यावेळेस आपण मायनस येतो त्यावेळेस आपल्याला हे जे काही इक्वेशन आहे हे इक्वेशन येईल तुमचं डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस एन आर टी एल एन ऑफ V2 डिवायडेड बाय V1 असं ते इक्वेशन तुमचं येणार आहे. ठीक आहे, हे इक्वेशन तुमचं मॅक्झिमम वर्कसाठी देत. मग आता हे तुमचं नॅचरल लॉगमध्ये आहे. एल एन म्हणजे काय तुमचं नॅचरल लॉग आहे, त्याला लॉग टू द बेस 10मध्ये कन्वर्ट करायचं आहे. लॉग टू द बेस 10मध्ये कन्वर्ट करत असताना ज्यावेळेस आपण एल एनला लॉग टू द बेस 10मध्ये कन्वर्ट करतो
त्याची कॉन्स्टंट न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे 2.303 दॅट इज 2.303 ह्या न्यूमेरिकल व्हॅल्यूने त्याला मल्टिप्लाय करतो. म्हणजे हे इक्वेशन तुमचं येईल WMAX इज इक्वल टू 2.303 NRT log to the base 10 V2 upon V1 असं ते तुमचं इक्वेशन येणार आहे. ठीक आहे, दिस इज आवर इक्वेशन नंबर 6 आहे. आताच मी तुम्हाला बोललो की काय आहे, जे काही तुमचं LN आहे त्या LN आपण जास्त लॉग टू द बेस 10मध्ये कन्वर्ट करतो त्यावेळेस आपण एक न्यूमेरिकल कॉन्स्टंटने त्या इक्वेशनला मल्टिप्लाय करतो. न्यूमेरिकल कॉन्स्टंट काय तुमचं तो 2.303. जे तुमचं जे काही इक्वेशन आहे ते इक्वेशन काय आलं, WMAX इज इक्वल टू -2.303 NRT log to the base 10 V2 upon V1. मग अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ at constant temperature volume is inversely proportional to pressure. जर एक क्वांटिटी तुमची वाढत असेल आणि एक क्वांटिटी कमी होत असेल, एक क्वांटिटी वाढते तर दुसरी क्वांटिटी कमी होते तुमचं, असं त्यांचं म्हणणं आहे. आता इथं बघा आपण प्रेशर इथं कमी करत जाते, व्हॅल्यूम वाढत गेलेलं आहे. ठीक आहे, मग अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ वी नो काय P1 V1 इज इक्वल टू P2 V2 असं आपण पाहिलं होतं ते. दॅट इज P1 अपॉन P2 इज इक्वल टू V2 अपॉन V1 असं ते इक्वेशन येते. बघा ते इक्वेशन काय आलेलं आहे ते, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ P1 V1 इज इक्वल टू P2 V2. हे इक्वेशन येईल तुमचं V2 अपॉन V1 इज इक्वल टू P1 अपॉन P2. मग ही जी काही व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू जर आपण ह्या इक्वेशनमध्ये पुटअप केली तर काय तुमचं इक्वेशन फॉर प्रेशर, हे इन केस ऑफ व्हॉल्यूम झालं. इन केस ऑफ प्रेशर काय WMAX इज इक्वल टू 2.303 NRT log to the base 10 P1 अपॉन P2. हे आपलं 7वं इक्वेशन येणार आहे, 7व्या नंबरचं इक्वेशन येणार आहे. ठीक आहे, बघा हे झालं तुमचं मॅक्झिमम वर्क ॲट व्हेरिएबल प्रेशर. आणि प्रोसेस कशी तुमची रिव्हर्सिबल आहे आणि आयसोथर्मल प्रोसेस आहे. ठीक आहे, बघा आता पुढे साइन कन्व्हेन्शन ऑफ वर्क अँड हीट. बघा इथं साइन कन्व्हेन्शन दिलेलं आहे आपल्याला. काय साइन कन्व्हेन्शन दिलेलं आहे ते बघा. सिस्टमचा आता आपण इथं विचार करू, ही सिस्टम आहे तुमची. आधी आपण हीटचा विचार करून घेऊ, नंतर वर्कचा विचार करू. आपण इथं काय सांगितलं त्यांनी, हीट रिलीज बाय सिस्टम. म्हणजे एखादं आपण असं एक्झाम्पल करू की कन्सिडर करू की तुम्ही पाणी तापवून ठेवलेलं आहे आणि आंघोळीसाठी तुम्ही पाणी गरम करून ठेवलेलं आहे आणि तुम्हाला अचानक काहीतरी काम आलं किंवा फोन येऊन गेला तुम्ही आणि तो फोन अटेंड केला तुम्ही आणि तो फोन तुमचा थोडासा जास्त वेळ चालला, एक 2 मिनटाच्या ऐवजी तुमचा तो 5 मिनटं फोन चालला. तुम्ही नंतर येऊन पाहिलं त्याचे की तापलेलं पाणी आहे, ते तापलेलं पाण्याचं टेम्परेचर हे कमी झालेलं आहे. म्हणजे काय त्यातली हीट ही बाहेर टाकली गेलेली आहे. हीट रिलीज बाय द सिस्टम. जे काही सिस्टम आहे तुमची त्या सिस्टमकडनं हीट रिलीज झालेली. त्यावेळेस क्यू काय असेल तुमचा, क्यू इज लेस दॅन 0. काय असेल तुमचा क्यू त्यास लेस दॅन 0 असणार आहे. ओके, आणि ज्यास तुम्ही त्या पाण्याला पुन्हा गरम करतायत तर त्यास हीट ॲब्झॉर्ब होते सिस्टमकडनं, त्यास तुमचा क्यू हा 0पेक्षा जास्त असणार आहे. म्हणजे आपण असं सांगू शकतो इथं की क्यू इज निगेटिव्ह व्हेन सिस्टम रिलीज हीट व्हेन सिस्टम रिलीज हीट क्यू इज बिकम्स निगेटिव्ह, while system absorb the heat, gain the heat, Q becomes positive. Q काय असेल तर पॉझिटिव्ह असणार आहे. तर हे लक्षात घ्यायच्यामध्ये. ठीक आहे, वर्क डनच्या संदर्भात आपल्याला काय सांगता येईल, ज्यास वर्क डन हा तुमचा पॉझिटिव्ह असतो. बघा इथं तुमचा वर्क डन पॉझिटिव्ह आहे, त्यास वर्क डन ऑन सिस्टम आहे. काय तुमचा वर्क डन ऑन सिस्टम आहे. आणि ज्यावेळेस वर्क हा तुमचा निगेटिव्ह असतो त्यावेळेस तुमचा वर्क डन बाय सिस्टम ऑन सराउंडिंग असा होतो तो. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या.
वर्क डन बाय सिस्टम अँड वर्क डन ऑन सिस्टम. वर्क डन बाय सिस्टम when W is negative, while work done on system when W is positive. Okay, heat release then Q negative, heat absorb then Q positive. Okay, ठीक आहे. बघा अजून बघू याच्यामध्ये आपण ते जे काही आहेत ते इथं तुम्हाला क्लिअर होते. ह्या याच्यामध्ये दिसतं आहे ते वर्क डन ऑन आपण इथं रेडमध्ये दाखवलेलं आहे. ऑन सिस्टम बाय सराउंडिंग देन वर्क इज पॉझिटिव्ह, दॅट इज द प्रोसेस इज कॉम्प्रेशन प्रोसेस. कॉम्प्रेशनची प्रोसेस आहे. व्हेन वर्क डन बाय सिस्टम, इथेही बघा ते बाय फक्त रेडमध्ये दाखवलेले आहेत. बाय सिस्टम ऑन सराउंडिंग, इथं स्पेलिंग मिस्टेक झाली, इथं ऑन पाहिजे तर, इथं काय पाहिजे तर ऑन पाहिजे तर. ऑन हा शब्द पाहिजे तर. दॅट इज W इज निगेटिव्ह, ते काय तुमचं एक्सपान्शन आहे. तिथं काय होतं तुमचं एक्सपान्शन होतं आहे. तर लक्षात घ्यायचं सिस्टम आणि सराउंडिंगच्या संदर्भामध्ये. तर ह्या जे काही फर्स्ट लॉ ज्या थर्मोडायनॅमिकचं आहेत त्याच्या संदर्भामध्ये आपण इथं फर्स्ट लॉ अजून बघितलं नाही आहे. त्याच्यामुळे ही फिगर आपण अजून इन डिटेल पुढे बघू, याच्यावरती पुढे डिस्कशन करू आपण याच्यावरती. आता काही फारसं त्याच्यावरती डिस्कशन करत नाही, फक्त साइन कन्व्हेन्शन तुम्ही जे आहेत ते लक्षात घ्या याच्यामध्ये. ठीक आहे. इंटरनल एनर्जी दॅट इज यू. याला काही पुस्तकांमध्ये ईने डिनोट केलेलं आहे, काही पुस्तकांमध्ये यूने डिनोट केलेलं आहे. आपल्याला स्टेट बोर्डमध्ये ह्या इंटरनल एनर्जीला यूने डिनोट केलेलं आहे. ठीक आहे. आता काय सांगते ते इंटरनल एनर्जी, एनर्जी स्टोअर्ड इन द सबस्टन्स. जे काही तुमचं सबस्टन्स आहे त्या सबस्टन्समध्ये स्टोअर्ड असलेली एनर्जी. मग ती सगळ्या प्रकारची एनर्जी असणार आहेत. सगळ्या प्रकारची एनर्जी, कोणतीही एनर्जी, ती पोटेन्शियल एनर्जी असेल, कायनेटिक एनर्जी असेल, न्यूक्लिअर एनर्जी असेल, जी काही एनर्जी आहेत त्या सगळ्या एनर्जीची बेरीज आहे ती. आता ही ॲक्च्युली आपल्याला एक्झॅक्टली तिचं काउंट करता येत नाही. इंटरनल एनर्जी ही सबस्टन्सची एक्झॅक्टली काउंट करता येत नाही. पण बाय द गॉड ग्रेस आपल्याला थर्मोडायनॅमिकमध्ये एक्झॅक्ट व्हॅल्यूपेक्षा जी काही चेंज झालेली व्हॅल्यू आहे ती महत्त्वाची आहे. आणि ते चेंज झालेली व्हॅल्यू कशाने दाखवतो आपण इथं डेल्टा यूने दाखवतो आहे. कशाने दाखवतो इथं डेल्टा यू. जिथं चेंज येतो आहे, चेंज इन द कंडिशन येतात, म्हणजे U2 मायनस U1 असं येते. याचा अर्थ तो जो काही आहे इंटरनल एनर्जी हे तुमचं स्टेट फंक्शन असतं ते इंडिकेट करते. ओके, बघा काय सांगितलं त्याने, इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टम चेंजेस ॲज द एनर्जी इज ट्रान्सफर इन अँड आउट ऑफ द सिस्टम ॲज हीट अँड वर्क. ही जी काही इंटरनल एनर्जी आहे ते दोन पद्धतीने चेंजेस होते तुमची. जसं आपण एनर्जी चेंज करतो, एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होतं इन द फॉर्म ऑफ हीट अँड वर्क. ठीक आहे. जास्त तुमचं इन अँड आउट होते, ती एनर्जी इन अँड आउट होणार आहे. त्या सिस्टममध्ये एनर्जी ॲड केली जाणार किंवा त्या सिस्टममध्ये एनर्जी बाहेर पडणार. तर तिथं तुमचं जे काही दोन याच्यामध्ये होते ते हीट आणि वर्क ह्या दोन टर्ममध्ये ती इंटरनल एनर्जी तुमची चेंज होते. ओके, बघा डेल्टा यू इज इक्वल टू, आता ॲक्च्युली काय डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू असं आपण सांगणार. ही जी काही तुमची एनर्जी आहे ना डेल्टा यू, ही चेंज झालेली एनर्जी, ही आपण कशी कॅल्क्युलेट करतो आहे क्यू. आता मागे इथं स्मॉल क्यूचाही वापर करू शकतो आपण इथं, किंवा कॅपिटल क्यूचाही वापर करू शकतो. क्यू डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. हे तुमचं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सच्या नुसार असणार आहेत. आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक काय आहे ते आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. ओके, याचा अर्थ असा आहे की इफ 25 किलो जूल ऑफ वर्क डन ऑन सिस्टम देन इट रिलीज 25 इथं 15 दिसतं आहेत. ॲक्च्युली तिथं 25 पाहिजे, तर प्रिंट मिस्टेक झाली माझ्याकडनं, टायपिंग मिस्टेक झालेली आहे. तर इथं तुमचं 25 किलो जूल ऑफ हीट ही रिलीज झालेली असणार आहेत, असं त्याचा अर्थ आहे. ओके, ठीक आहे. काहीतरी गडबड आहे. ओके, लक्षात आलं ते, काही प्रिंट मिस्टेक झालेली नाही. इफ 25 किलो जूल ऑफ वर्क डन ऑन द सिस्टम अँड देन हीट रिलीज 15 किलो जूल ऑफ हीट. ओके, बरं, म्हणजे याचा अर्थ काय आहे की याची व्हॅल्यू दिलेली आपल्याला
क्यूची आणि डब्ल्यूची व्हॅल्यू दिलेली आहे. डब्ल्यूची व्हॅल्यू आहे वर्क डन ऑन सिस्टम, वर्क डन ऑन सिस्टम. ओके, सो इट इज पॉझिटिव्ह. वर्क डन ऑन सिस्टम दॅट इज पॉझिटिव्ह. आणि हीट रिलीज झालेली आहे त्याच्यामुळे तो काय तुमचा निगेटिव्ह आहे. मग ही चेंज इन इंटरनल एनर्जी काय आली तुमची तर पॉझिटिव्ह आलेली आहेत. इंटरनल एनर्जी काय झाली तुमचं पॉझिटिव्ह आलेले आहेत. या संदर्भामध्ये अजून इन डिटेल आपण पुढच्या लेक्चरला त्याच्यावरती डिस्कशन करू. आजचं लेक्चर आपण इथं थांबवतो आहेत. हॅव अ नाईस डे.